सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो शोक प्रस्ताव या ठिकाणी मांडला त्याला समर्थन द्यायला मी उभा आहे। खऱ्या अर्थाने आज आपल्याला दिसतंय की सर्व सभागृह शोक, वेदना, दुःख याच्यामध्ये संपूर्णतः अखंडपणे बुडलंय की काय असं चित्र आज आपल्याला संपूर्णतः या सभागृहाचं दिसतंय। आपल्या सगळ्यांच्या भावना माननीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानंतर, अपघाती निधनानंतर एक मनाला चटका लावून आणि एका अर्थाने मानसिक धक्का देणारा झाला अशा पद्धतीचं चित्र संपूर्ण महाराष्ट्रात आहे। सुरुवातीलाच मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन सुद्धा करतो। या सभागृहामध्ये ज्यावेळेला आपण बसलो त्यावेळेला याची वारंवार आपल्या सगळ्यांना जाणीव होते की दादा आज सभागृहात नाहीत। त्यांची खुर्ची, त्यांची जागा इथे आहेत, पण ते आज आपल्याला दिसत नाहीत। या सभागृहामध्ये असंख्य चेहरे आहेत, पण त्यांच्या चेहऱ्याचं असलेलं मिश्किल हास्य असा चेहरा आपल्याला आता दिसणार नाहीये। या सभागृहाच्या भिंती या बोलक्या आहेत, पण त्यांच्या भाषणाने, हलक्या विनोदाने आनंदित झालेल्या भिंतींना आता तो आनंद मिळणार नाही। या सभागृहामध्ये बोलणारे आपण सगळेच जण विविध प्रश्नांवर आवाज उचलू, पण महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला त्याच्यासाठी असलेला आश्वासक आवाज आपल्याला ऐकायला येणार नाही। या दरवाजातून येताना दादांना आपण बरेचदा पाहिलं, पण आता हा दरवाजा दादांसाठी परत दैहिक रूपात या ठिकाणी उघडेल का हा प्रश्न मनामध्ये आहे। आणि म्हणून या सगळ्या आठवणी डोळ्यासमोर आपल्या सहज येत आहेत। त्यांच्या खुर्चीपासून, त्यांच्या हास्यविनोद, मिश्किल चेहऱ्यापासून, मिश्किल हास्यापासून, आणि मग या सगळ्याचं वर्णन करायचं कसं? तावाडसे पु ल देशपांडेंनी एक चांगला लेख एका विरहा भावनेमध्ये लिहिला, तो जणू काही दादांसाठीच लिहिला असावा। पु ल देशपांडे लेखात म्हणतात, तो माणूस अचानक निघून गेला आणि त्याची खुर्ची आज रिकामी वाटते। ज्यांच्या हसण्याने भिंती हलक्या व्हायच्या, ज्यांच्या बोलण्यातून जीवनातला विश्वास जागा व्हायचा, तो आवाज अचानक थांबला। अपघाताने एक शरीर हिरावले, पण आठवणी मात्र प्रत्येक कोपऱ्यात जिवंत राहिल्या। या सदनातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये त्यांच्या आठवणी जिवंत आहेत। असं वाटतं दार उघडेल आणि तो नेहमीसारखा म्हणेल, अरे एवढं काय गंभीर झालात? हे दार उघडेल आणि तो नेहमीसारखा म्हणेल आत येताना की अरे एवढं काय गंभीर झालात, पण यावेळी दार उघडणार नाही आणि हेच सत्य हृदय पिळवून टाकणार आहे। मला असं वाटतं की हे वर्णन पु ल देशपांडेंनी ज्या कोणासाठी केलं असेल, आज अजितदादांच्या विरहामध्ये त्यांची आठवण काढताना या सदनामध्ये आपल्या सगळ्यांना तेच भाव मनामध्ये आहेत असं चित्र आहे। अध्यक्ष महोदय, एखादा नेता एखाद्या पदावर, उंचीवर ज्यावेळेला असतो त्यावेळेला तो दर्शनीय असतो, तो अनुकरणीय असतो। कारण आपण त्याला पाहतोय उंचीवर बसलेला, त्या पदावर बसलेला, त्यामुळे तो दर्शनीय आहे, काहींना अनुकरणीय आहे। पण माझ्या मनामध्ये प्रश्न असा आला की जेव्हा एखादा व्यक्ती, बावनकुळे साहेब, त्या उंचीवर आणि पदावर नसतो आणि एका अर्थाने म्हटलं तर तो राजकीय किंवा त्या उंचीवरचा अदखल पात्र त्यावेळेला असतो, त्यावेळेला तो कसा घडतो, तो कसा वाढतो? आणि एखादा मनुष्य समजायचा असेल, नेता समजायचा असेल तर ते धुंडाळलं पाहिजे आणि मग त्यांचे गुण, व्यक्तिमत्व त्या काळातले समजून घेणं ते आपल्याला प्रेरणादायी होऊ शकतात। आणि म्हणून त्या काळात कदाचित समाजासाठी त्याच्या त्या वयामध्ये तो दखलपात्र नसेल, त्या उंचीवर नसेल, पण त्यावेळेला त्याचं वागणं कसं आहे, त्याची घडणघडण कशी आहे, त्यातनं ते व्यक्तिमत्व आणि गुण आपल्याला प्रेरणा देत असतं।
दादांच्या गुणाचं वर्णन असंख्य पद्धतीने करता येऊ शकतं. मला भावलेले 4-5 मुद्दे इथे मांडतोय. दादांना गरिबाचा आणि सामान्य माणसाच्या स्वाभाविक राहणं आवडायचं. आणि मग मी धोंडाळ्याचा प्रयत्न केला. त्यांच्या परिवारातील काही लोकांशी बोललोय आणि मग लक्षात असं आलं की ही मुंबई असो, ग्रामीण भाग असो, शहरी भाग असो, इथल्या गरीब सामान्य माणसाला आपलंसं वाटावं आणि आपलंसं वागावं दादांच्यात कुठून आलं असेल. तर लहानपणी त्यांच्या आत्तेच्या घरी म्हणजे त्यांना माई, त्यांचे मिस्टर म्हणजे ND पाटील, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यांना ते मामाच म्हणायचे. मुंबईतल्या इंदुलकर चाळीत पार्ल्यामधल्या 2 खोलींच्या घरात ND पाटील राहायची, माई राहायच्या. त्यांच्या 2 मुलं नातेवाईकांबरोबर सुट्टीमध्ये दादा तिकडे यायचे आणि 2 खोल्यांमध्ये जागा पुरायची नाही म्हणून बाहेरच्या व्हरांड्यात गॅलरीत झोपलेले दिवस दादांनी काढले. कदाचित तीच मुंबई किंवा राज्यातल्या गरीब माणसाच्या, सामान्य माणसाची नाळ आपण त्यावेळेला दखलपात्र नसताना सुद्धा जगण्याची पद्धत ही दादांचं गुणवैशिष्ट्य झालं. आज आपल्या सगळ्यांना ते प्रेरणादायी आहे. दादा व्यसन आणि व्यसनता याच्या विरोधी होते. आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्याचा परिचय. आणि मग मी ते धोंडाळ्याचा प्रयत्न केला की दादांच्यात यातली स्वाभाविक ऊर्जा. शेलार साहेब, एकच मिनिट. आपल्याला बरोबर 4:45 वाजता ही चर्चा थांबवायची आहे. त्यामुळे माझी विनंती राहील सर्व सदस्यांना की आपण 4:40 ही चर्चा थांबवून शेवटी मला समारोप बोलायला लागेल. माझी विनंती राहील की सगळ्यांनी या 10 मिनिटात उरलेल्या 3-4 सदस्यांनी आपलं मत मांडावं. मी माझ्याकडून, माझ्या पक्षाकडून अजितदादांना श्रद्धांजली अर्पित करतो. बरोबरीने या ठिकाणी स्वरूपसिंग नाईकजी, शालिनताई पाटीलजी, राज पुरोहितजी, गंगाधर पटणेजी, निळकंठ फालकजी, विश्वास नांदेकरजी, रूपलेखा ढोरेजी यांना सुद्धा श्रद्धांजली अर्पित करतो. राज पुरोहित साहेबांबरोबर काम करण्याची संधी मला खूपदा मिळाली. त्यांचा मृत्यूसुद्धा ज्या आजारपणात, ज्या निवडणुकीच्या प्रचारात झाला, तो मनाला चटका लावणार आहे. ते दुःख कधी न भरणार आहे. मुंबईच्या राजकारणामधला ट्रेंड सेटर असा ज्याचा उल्लेख करता येईल असं राजकीय जीवन राजपुरोहितजी जगले. त्यांना मी या ठिकाणी आदरांजली वाहतो. चला शेलार, आपलं आवाड साहेब बोला. माननीय मुख्य